तुमच्याकडून या ठिकाणी मिळते। ही लढाई करायची ताकद, तुमच्यासाठी लढण्याची ताकद ही मला तुमच्याकडून या ठिकाणी मिळते। कारण की मला माहित आहे मी कुणाचं वाईट केलेलं नाही, चांगलं केलेलं आहे। आज गेले 30 वर्ष काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे मी या ठिकाणी राहिलो। काल देखील पत्रकारांना बोलताना मी सांगितलं 5, 25, 30 वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी किमान एक ओळ लिहिली जाईल की बंटी पाटील जिवंत असेपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला। हे माझ्यासाठी महत्वाचं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे। कारण की ज्या काँग्रेस पक्षाने मला मोठं केलं त्याच्या अडचणीच्या काळात आपण बाजूला जाऊन चालणार नाही। आज हे जे काही शिलेदार माझ्याबरोबर उभे आहेत, हे मतदार उमेदवार माझ्याबरोबर जे काही ताकदीने आज उभे आहेत, हे पडत्या काळात माझ्याबरोबर होते, चांगल्या काळात माझ्याबरोबर होते, वाईट काळात माझ्याबरोबर होते। हे मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आहे। वाईट काळ आला त्यावेळी यातले कोण मला सोडून गेले नाहीत, चांगला काळ आला त्यावेळी तर माझ्याबरोबर होतेच, परंतु बंटी पाटलाची सत्ता नाही म्हणून यातला एकही माणूस बाजूला गेला नाही। हे सगळे निष्ठा, ही सगळी निष्ठावंतांची फौज आज या ठिकाणी तुमच्या समोर मी आणलेला आहे। आणि म्हणून माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे तुमच्यावर, तुमचा जसा अधिकार आणि हक्क आहे तुम्ही हात धरून बंटी पाटलाकडनं, ऋतुराज पाटलाकडनं काम करून घेता, तसा आज माझा हक्क आहे। ही माझी माणसं निवडून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल।